झेंडूची पानं वाकडे होत आहेत, कळ्या गळत आहेत, फुलांचा आकार कमी झालाय, मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज आपण झेंडू पिकावर येणारे 6 प्रमुख किडी, त्यांची सुरुवातीची लक्षणं आणि योग्य नियंत्रण अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. आणि व्हिडिओच्या शेवटी आपण ह्या सर्व किड्यांवर चालणारे कीटकनाशक सांगणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्वात पहिला आपण बघूया थ्रिप्स. झेंडू पिकातील सर्वात जास्त नुकसान करणाऱ्या किडींमध्ये थ्रिप्सचा पहिला क्रमांक लागतो. आता ह्यावर लक्षणं काय आहेत? पानांवर चंदेरी किंवा रुपेरी डाग दिसतात, नवीन पानं वाकडे होतात, कळ्यांची वाढ थांबते आणि फुलांचा आकार आणि दर्जा कमी होतो, आणि तसंच शेंड्याचीही वाढ थांबते. आता ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरुवातीला प्रादुर्भाव ओळखा आणि कीटकनाशकाची फवारणी करा. पुढं आपण बघणार आहे मावा म्हणजेच ॲफिड्स. मावा प्रामुख्याने कवळ्या शेंड्यावर आढळतो आणि पानाच्या खालच्या बाजूला बसलेला दिसतो. आता ह्यावर लक्षणं: पानं गुंडलेली दिसतात, झाडाची वाढ थांबते आणि त्यावर काळी बुरशी चढू लागते. नियंत्रण ठेवण्यासाठी मावा असलेला शेंडा शक्य असल्यास काढून टाका आणि गरजेनुसार कीटकनाशक फवारणी करा. आणि रान शक्य तितकं स्वच्छ ठेवा, तण वाढू देऊ नका. पुढं आपण बघणार आहे पांढरी माशी म्हणजेच व्हाईट फ्लाय. ही पांढरी माशी झाडाचा रस शोषून घेते आणि काही विषाणूजन्य रोगांचा प्रसार करण्यास मदत करू शकते, म्हणजेच व्हायरस आणायला मदत करते. आता ह्यावर लक्षणं काय असतात? पानं पिवळी पडतात, झाडं अशक्त दिसतात, पानं हलवली की पांढऱ्या माश्या उडताना तुम्हाला दिसतील. नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही रानात पिवळं स्टिक ट्रॅप लावू शकता. प्रादुर्भाव जास्त असल्यास कीटकनाशकाची फवारणी करा. नेक्स्ट बघणार आहे आळी. आळी पानं, कळ्या आणि फुलं कुरतडून मोठं नुकसान करते. ह्यावर लक्षणं आपल्याला सहज दिसतील, कारण पानांवर मोठी छिद्र दिसतात, कळ्या आणि शेंडा कुरतडलेल्या दिसतात. नियंत्रण ठेवण्यासाठी सुरुवातीला आळी जर कमी असेल तर हातानंच गोळा करून नष्ट करून टाका. प्रादुर्भाव जास्त दिसत असेल तर आळी नियंत्रण करण्यासाठी कीटकनाशक वापरा. पुढं बघूया लाल कोळी. उष्ण आणि कोरड्या हवामानात लाल कोळीचा प्रादुर्भाव जास्त वाढतो, म्हणजेच उन्हाळ्यात. लक्षणं: ह्यावर पानांच्या मागच्या बाजूस तुम्हाला बारीक जाळं दिसून येईल. नियंत्रण ठेवण्यासाठी पाण्याचं योग्य व्यवस्थापन ठेवा. गरज पडल्यास योग्य ते कीटकनाशक वापरा. आता पुढे बघूया आपण लीफ मायनर म्हणजेच नागआळी. पानाच्या आतील साईडला बोगदा पाडून त्यातून सगळं अंश खाऊन घेत असते ही आळी. त्यावर लक्षणं म्हणजे पानांवर वळणदार पांढऱ्या रेषा दिसतील. नियंत्रण ठेवण्यासाठी पान काढून नष्ट करा, किंवा जर प्रादुर्भाव जास्त वाढला असेल तर कीटकनाशकाची फवारणी घ्यायला लागेल. आता ह्या सगळ्यांवर काळजी म्हणून काय करायचं? आठवड्यातून किंवा 2दा शेताची पाहणी करा. सुरुवातीचा प्रादुर्भाव ओळखून त्वरित उपाय करा. संतुलित खत व्यवस्थापन ठेवा आणि तण नियंत्रण नियमित करा. एकाच औषधाची फवारणी वारंवार करणं टाळा. आता ह्या सर्व किड्यांवर चालणारे कीटकनाशक मी तुम्हाला सांगणार आहे. कॉन्फिडर सुपर हे 10 ml पर पंप घ्यायचा. टाटा कोरंडा हे 15 ml प्रतिपंप घ्यायचं. नीम ऑइल वापरू शकता, पण हे घेताना तुम्ही प्रमाण विचारून घ्या. सिंजेंटा सुमिडोस हे पण टॉप क्वालिटी कीटकनाशक आहे. आणि आळीसाठी आपण इमेमॅक्टिन बेंझोएट वापरू शकता. मित्रांनो, झेंडू पिकात योग्य वेळी कीड ओळखून नियंत्रण केलं तर उत्पादन आणि फुलांची गुणवत्ता दोन्ही वाढू शकतं. तुमच्या शेतात सध्या कोणत्या किडीचा प्रादुर्भाव आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच शेतीविषयक माहिती करता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.